नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय सुंदर बातमी घेऊन आलेलो आहे। कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। सगळ्यांनी बघा, एकमेकाला शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, कर्मचाऱ्यांच्या बाबत सुधारित अटी लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 21 जून 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद अंतर्गत बदलीकरिता जे शिक्षक पूर्वीपासून आहेत त्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदे नियुक्त देण्यात असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदर निर्णयानुसार नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जिल्हा बदलीचा कोणताही हक्क असणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। तर नव्याने नियुक्तीच्या नंतर इतर जिल्ह्यामध्ये जाऊ इच्छित असणाऱ्यांनी रीतसर राजीनामा देऊन त्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती हवी आहे अशा जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवणे आवश्यक असेल असे नमूद करण्यात आलेले आहे। तर जिल्हा अंतर्गत आपसी बदली, वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने व पती-पत्नी एकत्रीकरण इत्यादी अंतर्गत अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण ठरवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदर निर्णयानुसार प्रथम दिव्यांग प्रवर्गातील शिक्षकांना यादीमध्ये शाळांमध्ये नियुक्ती देण्याचे निर्देश आहेत। त्यानंतर महिला शिक्षकांना व त्यानंतर उर्वरित उमेदवारांना प्राधान्यक्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे शाळांमध्ये नियुक्ती देण्याचे निर्देश आले। या संबंधाने GR जो आहे तो 21 जून रोजीचा जो GR आहे मित्र, मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही बघू शकता, वाचू शकता। काही याबद्दल बदलीच्या बऱ्याच प्रश्न शंका तुम्ही विचारत असता, व्यवस्थित हा GRचं वाचन करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। काही जर शंका असल्यास मित्र हो, तुम्ही कॉमेंट्स करून लिहा, तुम्हाला नक्की मार्गदर्शन केले जाईल। शिक्षकांच्या बदलीचा मुद्दा हा नेहमी चर्चेला ठरलेला विषय आहे, त्यामुळे सगळ्या शिक्षकांच्या बदल्या होणार, पण कशा पद्धतीने होणार हे या शासन निर्णयामध्ये लिहिलेलं आहे। तुम्ही वाचा, शंका असल्यास नक्कीच तुम्ही कॉमेंट्स करून लिहा, आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा, मला बरं वाटेल। तर चला मंडळी, परत भेटूया अशाच एका सुंदरशा व्हिडिओसोबत, माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। त्यासाठी प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। काही शंका असल्यास कॉल पण करू शकता। 7972983787 हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे। फक्त वाजवी कारणास्तवच कॉल स्वीकारले जातील। धन्यवाद। जय महाराष्ट्र।